कोणाचाही तळतळात घेत जाऊ नका. लोकांनी अनेक कारणांनी तळतळात दिलेला असतो. एकदा नक्की बघा. महत्त्वपूर्ण माहिती. मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही वाक्ये अशी असतात जी आपण लहानपणापासून ऐकत आलो असतो, पण त्यांचा खरा अर्थ आपल्याला फार उशिरा समजतो. कोणाचा तळतळात घेऊ नका हे त्यापैकीच एक वाक्य आहे. सुरुवातीला हे शब्द आपल्याला केवळ भीती दाखवण्यासाठी सांगितलेले वाटतात. विज्ञानाच्या, आधुनिकतेच्या, प्रगतीच्या युगात अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा असेही काही लोकांना वाटते. पण आयुष्य जसजसे पुढे सरकते तसतसे अनुभवांची शिदोरी जमा होते आणि तेव्हा कळते की काही गोष्टी डोळ्यांनी दिसत नाहीत, पण त्यांचे परिणाम मात्र ठळकपणे जाणवतात. ज्यांनी आयुष्यात कधीही कोणावर अन्याय केला नाही, कुणाचे मन जाणून बुजून दुखावले नाही, कुणाच्या हक्कावर डल्ला मारला नाही, त्यांना कदाचित हा विषय फारसा भिडणार नाही. पण ज्यांनी कधीतरी आपल्या स्वार्थासाठी, अहंकारासाठी, रागासाठी किंवा क्षणिक सुखासाठी दुसऱ्याला पायदळीत उडवले आहे, ज्यांनी कुणाला शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक त्रास दिला आहे, ज्यांनी कुणाचा विश्वास तोडला आहे, त्यांना मात्र या विषयाची खोली नक्कीच समजेल. कारण आयुष्य त्यांना हळूहळू त्या कर्मांचे परिणाम दाखवत असते. तळतळाट म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी मानवी मन समजून घ्यावं लागेल. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतो, ती व्यक्ती अपमानित होते, छळ सहन करते, फसवली जाते किंवा तिच्या हक्कावर गदा येते, तेव्हा तिच्या मनात प्रचंड वेदना निर्माण होतात. त्या वेदना फक्त रडून, ओरडून संपत नाहीत. त्या वेदना हळूहळू त्या व्यक्तीच्या अंतर्मनात साचत जातात. तिचं मनोबल ढासळतं, आत्मविश्वास कमी होतो. ती व्यक्ती स्वतःला असहाय्य समजू लागते. कधीकधी ही अवस्था इतकी टोकाची होते की ती व्यक्ती नैराश्याच्या गर्तेतसुद्धा अडकते. अनेकदा असा त्रास देणारे व्यक्तीला याची जाणीवही नसते की समोरच्या माणसाच्या मनात काय चाललं आहे. आपण काय एवढं कालं असा विचार करून तो मोकळा होतो. पण जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत वेदनेतून, असहाय्यतेतून, अन्यायातून बाहेर पडू शकत नाही, तेव्हा तिच्या मनातून एक तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा म्हणजे शिवीगाळ नाही, ओरड नाही, देवाकडे केलेली तक्रारही नाही. ही ऊर्जा म्हणजे त्या वेदनेची, अन्यायाची आणि असहाय्यतेची साठलेली ताकद असते. आणि हीच ताकद जेव्हा दुसऱ्या व्यक्तीकडे परत जाते, तेव्हा तिला आपण तळतळाट म्हणतो. तळतळाट म्हणजे कोणी मुद्दाम बसून शाप देणे नाही. बहुतेक वेळा ती व्यक्ती देवाकडे काही मागतही नाही, ती फक्त आतून तुटलेली असते. पण विश्वाचा नियम असा आहे की ऊर्जा कधीच नष्ट होत नाही, ती फक्त रूप बदलते. जी वेदना निर्माण झाली आहे ती कुठेतरी जावीच लागते, आणि ज्या व्यक्तीमुळे ती वेदना निर्माण झाली आहे त्याच्याकडे ती परत फिरते. तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात अडथळे सुरू होतात. अशा व्यक्तीला कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही, किंवा मिळालं तरी ते टिकत नाही. अचानक कामे बिघडतात, अडचणी वाढतात, घरात आजारपण येतं, मानसिक अस्वस्थता निर्माण होते, नाती तुटायला लागतात. बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी आतून काहीतरी सतत बिघडत राहिल्यासारखं वाटतं. आणि या सगळ्याचं एक अदृश्य कारण असतं, कोणाच्या तरी मनातून उठलेली हाय. आपण किती खरं बोलतो आणि किती खोटं, आपण कुठे न्याय्य आहोत आणि कुठे अन्याय केला आहे, हे जगाला नाही तर फक्त आपल्यालाच आणि आपल्या अंतर्मनालाच माहीत असतं. एखाद्याचं मन दुखावणं म्हणजे फक्त एक भावनिक चूक नाही, तर ते एक प्रकारचं पाप मानलं जातं. कारण मन दुखावणं ही गोष्ट शारीरिक जखमेपेक्षा खोलवर जाते. शारीरिक जखम भरून येते, पण मनावरची जखम कधीकधी जन्मोजन्मीची ठरते. तुम्ही आस्तिक असाल किंवा नास्तिक, देवावर विश्वास ठेवत असाल किंवा नसेल, कर्माच्या सिद्धांतापासून कुणीही सुटू शकत नाही. चांगल्या आणि वाईट कर्मांचा हिशोब हा निसर्ग स्वतः ठेवतो, आणि हा हिशोब व्याजासकट परत करावा लागतो, हे अनेक कथा, अनुभव आणि इतिहास आपल्याला सांगतात. कधी हा हिशोब लगेच लागतो, तर कधी अनेक वर्षांनी, कधी पुढच्या जन्मातही. महाभारतातील धृतराष्ट्राची कथा याच कर्मसिद्धांताचं एक अत्यंत प्रभावी उदाहरण आहे. धृतराष्ट्र राजा आपल्या आयुष्यात नेहमीच असं म्हणत असे की त्याने कोणतंही मोठं पाप केलेलं नाही, पण तरीही त्याच्या 100च्या 100 पुत्रांचा युद्धात मृत्यू झाला, आणि तेही त्याच्या डोळ्यांसमोर. या दुःखाने तो अक्षरशः कोलमडून गेला. त्याने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न केला की माझ्या आयुष्यात मी असं काय केलं की मला हे भोगावं लागलं. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला दिव्यदृष्टी दिली आणि त्याचे पूर्वजन्म दाखवले. त्या दिव्यदृष्टीत धृतराष्ट्राने पाहिलं की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता. पक्षी पकडण्यासाठी त्याने एका झाडाला आग लावली होती. आग लागल्यानंतर काही पक्षी उडून गेले, पण अनेक पक्षी आंधळे झाले आणि 100 लहान पिल्लं आगीत होरपळून मेली. त्यावेळी त्याला त्या पिल्लांची किंमत नव्हती, कारण त्याला फक्त आपलं पोट भरणं महत्त्वाचं वाटत होतं. पण त्या निष्पाप जीवांचा आक्रोश, त्यांची वेदना विश्वात साचून राहिली होती. त्या कर्माचं फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्राला मिळालं.
100 पिल्लांच्या मृत्यूच्या बदल्यात त्याचे 100 पुत्र गेले. तेव्हाच ते कर्म पूर्ण झालं आणि शांत झालं. कर्म हे फळ दिल्याशिवाय कधीच शांत होत नाही. चांगलं कर्म चांगलं फळ देऊन शांत होतं, तर वाईट कर्म वाईट फळ देऊन शांत होतं. फक्त वेळ आणि परिस्थिती बदलू शकते. हा कर्माचा सिद्धांत आहे. निसर्गाचा, विश्वाचा हा नियम आहे. आपण कितीही त्याकडे दुर्लक्ष केलं तरी तो आपल्यापासून दूर जात नाही. म्हणूनच आपल्या वडीलधाऱ्यांनी नेहमी सांगितलं की क्षणिक सुखासाठी, स्वार्थासाठी किंवा रागासाठी कधीही नीतिभ्रष्ट होऊ नका. कुणाचं मन दुखावू नका, कुणावर अन्याय करू नका. कारण त्यावेळी तुम्हाला वाटेल की तुम्ही जिंकलात, पण आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या वळणावर ते कर्म तुमच्या समोर उभं राहील. म्हणूनच शेवटी प्रत्येकाने स्वतःच ठरवायचं असतं की आपलं कर्म कसं असावं. कारण जैसे ज्याचे कर्म तसे त्याला फळ, हा नियम अटळ आहे.